खरं म्हणजे दिल्लीच्या मतदारांना मनापासून धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत, अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. आणि आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मी सगळ्यात आधी मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे ये मोदी जी की गॅरंटी का कमाल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण ते जे बोलतात ते करून दाखवतात आणि म्हणून त्यांच्या गॅरंटीवर दिल्लीकरांनी विश्वास ठेवला. कारण आतापर्यंतच्या महाविकास आघाडी किंबहुना इंडिया अलायन्स यांनी ज्या ज्या घोषणा केल्या, ज्या ज्या गॅरंटी दिल्या त्या सगळ्या फेल झाल्या. पण मोदीजींची गॅरंटी कधीच फेल होत नाही हे दिल्लीकरांना त्यावर विश्वास होता. आणि म्हणून 27 वर्षानंतर भाजपा आणि NDAचं सरकार आज दिल्लीमध्ये आलेलं आहे. खरं म्हणजे हा मोठा विजय आहे. आणि मी एवढं हेही सांगेन की गेल्या अनेक वर्ष 10 वर्षाचं जे दिल्लीकरांवर जे संकट होतं आपचं ते दूर झालेलं आहे. आणि 10 वर्षाचं जी दिल्लीकरांवर आपदा होती, आपदा म्हणजे ती मतदारांनी दूर केलेली आहे. या निवडणुकीमध्ये देखील संविधान, लोकशाहीचा खून, मतदान, EVM या सगळ्यावर आरोप झाले. परंतु हा खोटा फेक नरेटिव्ह पसरवणारं काँग्रेस असेल, आप असेल, यांना जनतेने चारी मुंड्या चित केलं आणि भारतीय जनता पक्षाला ऐतिहासिक असा विजय मिळवून दिला. खोटेपणा हरला आणि खरेपणाला लोकांनी स्वीकारलं. खरं म्हणजे अरविंद केजरीवाल हे अण्णा हजारेजींच्या बरोबर भ्रष्टाचार विरोधामध्ये त्यांनी लढाई केली. पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात भूमिका ही घेऊन केजरीवाल निघाले. पण त्यांना मुख्यमंत्री करण्यामध्ये किंवा मुख्यमंत्री होण्यामध्ये अण्णा हजारेजींचा मोठा सिंहाचा वाटा होता. कारण त्यांच्या भ्रष्टाचार विरोधाच्या आंदोलनातूनच केजरीवालांचा जन्म झाला आणि मुख्यमंत्री झाले. परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर अण्णा हजारेंची साथ त्यांनी सोडली, अण्णा हजारेंची वैचारिक भूमिका त्यांनी सोडली आणि नीतिमत्ता सोडली, भ्रष्टाचाराला जवळ केलं. आणि म्हणून मी त्या खोलात जात नाही, परंतु दारू घोटाळा आणि आणखी काय काय घोटाळे, या सर्व घोटाळ्यांमुळे खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार विरोधी अण्णा हजारेंची जी आंदोलनाची यात्रा होती तिथून त्यांची यात्रा सुरू झाली आणि स्वतःच भ्रष्टाचाराच्या दलदलीमध्ये अडकल्याने ही यात्रा त्यांची संपली. या निवडणुकीमध्ये जे आत्ताच आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्राने अर्थसंकल्प सादर केला त्याचं प्रतिबिंब देखील उमटले. कारण सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्प 12 लाख रुपयापर्यंत संपूर्ण जे उत्पन्न आहे ते इन्कम टॅक्स फ्री केलं. शेतकऱ्यांसाठी योजना केल्या, महिलांसाठी योजना केल्या, युवकांसाठी रोजगार केला, पायाभूत सुविधांसाठी पैसे ठेवले.
हे सगळं जे आहे हे सगळं देखील या निवडणुकीमध्ये लोकांनी स्वीकारलं, त्याच्यावर विश्वास ठेवला आणि म्हणून हा एवढा मोठा दैदिप्यमान विजय या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वाखाली मिळाला आहे. मी मोदीजींचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. आता दिल्लीकरांवरचं आपदा टळली, संकट टळलं. आता डबल इंजिन सरकार म्हणून दिल्लीचा विकास होईल आणि दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि ही राजधानी कशा प्रकारे राजधानी असली पाहिजे हे खऱ्या अर्थाने आता आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली डबल इंजिनचं सरकार काम करेल आणि लोकांना मोठमोठ्या सुविधा मिळतील, लोकांचं जीवनमान बदलेल, लोकांच्या आयुष्यामध्ये विकासाची गंगा येईल आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिल्लीचा विकास होईल. काँग्रेसने फेक नॅरेटिव्ह पसरवलं, लोकसभेत पसरवलं, आताही पसरवलं, पण तिन्ही वेळा त्यांचा भोपळा फोडू शकले नाहीत. त्यांची प्रगती सुरू आहे शून्याकडून शून्याकडे, म्हणजे शून्याकडून शून्याकडे. त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या. उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांना पाठिंबा दिला की त्या ठिकाणी उभे करा अशी मागणी आम आदमी पार्टीने युती धर्म पाळला. 15 उमेदवार, 15 विद्यमान आमदार ज्यांना आम आदमी पार्टीने तिकीट दिलं नव्हतं किंवा त्यांना शिवसेनेच्या तिकिटावर लढायचं होतं, धनुष्यबाण घेऊन ते लढायला तयार होते. परंतु तिथं शिवसेना आणि भाजपा एकाच विचारधारेचे पक्ष असल्यामुळे दोघांच्या मतांमध्ये विभाजन होऊ नये आणि त्याचा फायदा विरोधकांना मिळू नये म्हणून आम्ही एकही उमेदवार शिवसेनेने उभा केला नाही. पूर्ण शिवसेनेने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला, समर्थन दिलं. तर संजय राऊत म्हणतात की आम्हाला हा जो काही पराभव अपेक्षित होता, कारण की मोदी आणि शहाने देखील वाटलं करायला. त्याच्यावर मी काय बोलू इच्छित नाही, पण मी एवढंच सांगतो, देश पूर्ण जगभरामध्ये भारत देशाचं नाव लौकिक वाढतो आहे आणि जे 10 वर्षामध्ये मोदीजींनी केलं, एकही सुटी न घेता फक्त जनतेच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणणं, त्यासाठी योजना राबवणं हे मोदीजींनी केलं. आणि आज जे स्वप्न आपण पाहतो आहे की आपला भारत देश आर्थिक महासत्तेकडे चालला आहे, आता त्या महासत्तेकडे जाण्यापासून कुणी रोखू शकत नाही. या दिल्लीच्या लोकांनी देखील तो विश्वास व्यक्त केलेला आहे. महाराष्ट्राप्रमाणे तिकडे निकाल लागले, मात्र त्यावेळेला काँग्रेस आणि आप वेगवेगळे लढले, त्यामुळे कुठे पराभव मुक्त झालेला आहे असं देखील आता विरोधक म्हणतात. महाराष्ट्राच्या निवडणुकीपाठोपाठ हा दिल्लीचा निकाल देखील पॉझिटिव्ह लागणार याचा विश्वास आम्हालाही होता आणि तुम्ही दाखवला होता तुमच्या मीडियाच्या माध्यमातून. त्यामुळे महाराष्ट्राच्या नंतर महाराष्ट्राचा विजय तर दैदिप्यमान लँडस्लाईड मॅन्डेट म्हणतो आपण त्याला, एवढा प्रचंड विजय लाडक्या बहिणींनी मिळवून दिला की काही लोक म्हणत होते की लाट कसली आहे. मी म्हणालो लाट नाही, महालाट आहे, लाडक्या बहिणींची महालाट आहे. मग लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके यूथ, लाडके सिनियर, लाडके ज्येष्ठ सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या 2.5 वर्षाच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब केलं, त्या कामाची पोचपावती दिली आणि म्हणून महाराष्ट्रात एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालं आणि त्याच्या पाठोपाठ दिल्लीला देखील विजय मिळाला. विरोधकांकडनं ईव्हीएमवरती पुन्हा संशय व्यक्त केला जातो. एकत्र काम करण्यासाठी नव्याने विचार करावा लागेल. आता ईव्हीएम आल्याचंच आता म्हणायला लागले, एकत्र विचार करावा लागेल. म्हणजे काँग्रेस आणि आप एकत्र नाही, एकत्र ते खुर्चीसाठी येतात, सगळे खुर्ची मिळवण्यासाठी येतात, जनतेच्या भल्यासाठी येत नाहीत. जनतेचा विकास, राज्याचा विकास, देशाचा विकास त्यांच्या डोक्यात नसतो. स्वतःचा विकास कसा होईल, खुर्ची मला कशी मिळेल, या खुर्चीच्या मोहामध्ये आणि ते सगळे एकत्र येत असतात. त्यामुळे स्वार्थी भावनेने मला काहीतरी मिळेल या भावनेने आलेले लोक कधी एकत्र राहू शकत नाही
आणि एकत्र निवडणुका जिंकू शकत नाहीत. ही विकासाचा अजेंडा घेऊन चालणारे मोदी साहेब या पुढच्या निवडणुका ज्या ज्या लागतील तिथं असेच रिझल्ट येतील. जेव्हा EVM कर्नाटकमध्ये त्यांना विजय मिळाला तेव्हा EVM चांगलं होतं. तेलंगणात त्यांना विजय मिळाला, EVM चांगलं होतं. लोकसभेत त्यांच्या 30 जागा मिळाल्या तेव्हा EVM चांगलं होतं. जसं विधानसभेमध्ये त्यांचा सुपडा साफ झाला तसं EVMवर खापर फोडलं, मतदार याद्यांवर खापर फोडलं, निवडणूक आयोगावर खापर फोडलं, अगदी न्यायालयावर देखील खापर फोडलं. त्यामुळे ही त्यांची जी दुटप्पी भूमिका आहे ही आता सगळ्या जनतेला माहीत झालेली आहे. हा विजय जो आहे हा विजय खऱ्या अर्थाने लोकांनी जे आदरणीय अण्णा हजारे साहेबांचा हात सोडून साथ सोडून भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढणारे, भ्रष्टाचाराला ज्यांनी कवटाळलं आणि म्हणून या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये जनता लढली आणि हा विजय त्यांना प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्राचा पॅटर्न वापरला गेला दिल्लीमध्ये. काय वाटतं येणाऱ्या काळात महाराष्ट्र पॅटर्न महाराष्ट्राकडनं करावं लागेल? महाराष्ट्र पॅटर्न म्हणजे काय? महाराष्ट्र विकासाचा पॅटर्न राबवतोय, महाराष्ट्र जनतेच्या हिताचं पॅटर्न राबवतोय, महाराष्ट्र माझ्या लाडक्या बहिणींचा पॅटर्न राबवतोय, लाडक्या भावांचा राबवतोय, लाडक्या शेतकऱ्यांचा राबवतोय, लाडक्या ज्येष्ठांचा राबवतोय आणि संपूर्ण या महाराष्ट्रातल्या मतदारांच्या किंवा महाराष्ट्राच्या विकासाचा पॅटर्न राबवतोय. त्यामुळे लोकांना काय पाहिजे? विकास पाहिजे. आणि म्हणून विकसित भारत हे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं स्वप्न आहे. ते महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या विजयानंतर त्याची सुरुवात झालेली आहे. दिल्लीमध्ये एक मेसेज करतो, महाकुंभ आहे, महास्नान पण हिंदीमध्ये बोलायचं आहे. अरविंद केजरीवालने मोदींना चॅलेंज दिलं होतं. मोदींना जन्मत आम्हाला हरवू शकत नाही, 2050 आप कोणी येऊ शकत नाही. खरं म्हणजे केजरीवाल हे सुरुवातीला भ्रष्टाचार विरोधी लढणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. परंतु कालांतराने जे काय भ्रष्टाचार झाले, त्यांना जेलमध्ये जावं लागलं, त्यांनी अण्णा हजारेंची साथ सोडली आणि त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आला. एक गाणं आहे, एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग, अशा प्रकारचा त्यांचा चेहरा, ओटात एक तसे काही लोक महाराष्ट्रात पण आहेत. आणि म्हणून या ठिकाणी लोकांनी त्यांचा खरा चेहरा ओळखला आणि त्यांना जागा दाखवली. मोदीजींना काय ते चॅलेंज करणार? मोदीजी निस्वार्थ भावनेने देशाची सेवा करतायत. ते कधी कोणाला चॅलेंज करत नाहीत. जनतेचा विकास हाच त्यांचा ध्यास आहे. चिंता खरं म्हणजे चिंता करण्यासारखाच हा विजय आहे. कारण या ठिकाणी हे फक्त मोदी शाह आणि इकडे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आरोप आणि द्वेषाने पछाडलेले आहेत. त्यामुळे त्यांना दुसरं काही दिसतच नाही. आम्ही केलेला विकास दिसत नाही, आम्ही केलेल्या योजना दिसत नाहीत. त्यांना एक कलमी कार्यक्रम म्हणजे आरोप करणे, शिव्या शाप देणे. परंतु जेवढे ते शिव्या शाप देतील, जेवढे आरोप करतील, तेवढे मोदीजी देशाला पुढे नेतील. तर त्यांनी असं सांगितलं की फोडाफोडी करू नका, आम्ही तुमचं माती फोडू. उद्धव ठाकरे असं कोण फोडाफोडी करतं आहे? त्यांनी त्यांची माणसं सांभाळावी ना. आम्हाला काय कोणाची फोडाफोडी करायची? त्यांनी त्यांचं सांभाळावं घर. अरे बाबा, मिशन असेल, ऑपरेशन असेल, हे काय सगळं बोलून होतं का? होईल तेव्हा तुम्हाला कळेल. आणि आम्ही कोणाला फोडायला जात नाही, फोडायला जाणार नाही. त्यांनी त्यांची माणसं सांभाळावी ना. का माणसं जात आहेत?
का माणसं सोडतायत याचं आत्मपरीक्षण आत्मचिंतन करावं शिव्या शाप देण्यापेक्षा. यहाँ पर मैं सबसे पहले आदरणीय देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को उनका अभिनंदन करता हूँ, उनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ, क्योंकि ये मोदी जी की गारंटी का कमाल है. क्योंकि उन्होंने जो गारंटी दी उस पर लोगों ने विश्वास रखा और विश्वास के बलबूते पर इतनी बड़ी जीत हासिल हुई है. अभी कई लोग आश्वासन देते हैं इंडिया अलायंस, लेकिन आश्वासन को निभाते नहीं. और इसलिए ये दिल्ली हमारे देश की राजधानी है, वहाँ पर भारतीय जनता पार्टी एनडीए अलायंस को जीत मिली है 27 साल के बाद. और केजरीवाल जब मुख्यमंत्री बने तब भ्रष्टाचार विरोधी लड़ाई अन्ना हजारे जी के साथ उन्होंने लड़ी थी, लेकिन मुख्यमंत्री बनने के बाद ये भ्रष्टाचार की लड़ाई को भूल गए, अन्ना हजारे जी के साथ छोड़ दिए. और उनके जिन्होंने आंदोलन किया था वो हमारे कुमार विश्वास है, योगेंद्र यादव है, इन सब लोगों ने उनका साथ छोड़ दिया और उन्होंने भ्रष्टाचार विरोधी लड़ाई शुरू की, लेकिन भ्रष्टाचार में खुद अटक गए. भ्रष्टाचार विरोधी यात्रा शुरू हुई तो भ्रष्टाचार विरोध परत गया. अन्ना हजारे इनके भ्रष्टाचार विरोधी आंदोलन से अरविंद केजरीवाल जी की शुरुआत हुई, उनकी यात्रा शुरू हुई, लेकिन वो खुद ही भ्रष्टाचार में अटक गए, वहीं पर उनकी यात्रा खत्म हुई. और इसलिए दिल्ली के मतदाताओं ने मोदी जी को अपना नेता माना है. देश को आगे बढ़ाने वाला नेता का कैसा हो तो मोदी जैसा हो, और उन पर उन्होंने विश्वास जताया है. इसलिए 27 साल के बाद यहाँ पर भारतीय जनता पार्टी की सरकार आई है. अभी वहाँ विकास होगा, डबल इंजन की सरकार काम करेगी और जो दिल्ली की हालत हुई है वो हालत बदलेगी, दिल्ली बदलेगी. और दिल्ली ये हमारे देश की राजधानी है और लोग चाहते हैं वहाँ पर विकास, डेवलपमेंट, योजना, और वो देने का काम भारतीय जनता पार्टी करेगी मोदी जी के नेतृत्व में. और इसलिए जो भी नेता है वहाँ पर गृह मंत्री होंगे, नड्डा जी होंगे, उनके सभी टीम, सभी जिन्होंने इस चुनाव में काम किया, ये सब लोग अभिनंदन के पात्र हैं. और इसलिए मैं इतना ही कहूँगा कि कांग्रेस और आप पार्टी, इन्होंने अभी भी फेक नैरेटिव फैलाया, संविधान की बात की, लोकशाही नहीं रही इसकी बात की, मतदान ईवीएम इसके ऊपर भी आरोप लगाए, लेकिन जनता ने उनको उनकी जगह दिखा दी. कांग्रेस की तो बहुत बुरी हालत हो गई है. कांग्रेस 3 बार चुनाव लड़ी और तीनों बार उनको कितने सीट मिले? 0. मराठी में कहावत है भोपड़ा, तो उनका प्रवास जो है 0 से 0 तक शुरू है. तो इसलिए अभी उनको आरोप करने का कोई हक नहीं है, नैतिक अधिकार नहीं है, क्योंकि मोदी जी देश को आगे बढ़ा रहे और अभी देश को आर्थिक महासत्ता
बनने से कोई रोक नहीं पाएगा। ये विश्वास दिल्ली के मतदाताओं ने जताया है। आम आदमी पार्टी के कुछ लोग आपके संपर्क में थे, आपके चुनाव चिन्ह से लड़ना चाहते थे। आम आदमी के 15 लोग हमारे शिवसेना में धनुष बाण पे चुनाव लड़ना चाहते थे, वो संपर्क में थे, लेकिन भारतीय जनता पार्टी और शिवसेना की आइडियोलॉजी विचारधारा एक है, इसलिए मतों का विभाजन ना हो, इसलिए हमने कोई कैंडिडेट वहाँ खड़ा नहीं किया और भारतीय जनता पार्टी को शिवसेना का पूरा समर्थन हमारी शिवसेना ने दिया। तो महाराष्ट्र में जिस ईवीएम को लेकर छेड़छाड़ की गई, ऐसा आरोप अपोजिशन लगा रहा है, वही पैटर्न उन्होंने दिल्ली में यूज किया, ऐसा उनका कहना है 39 लाख वोट्स को लेकर। देखिए, ये तो दोगली राजनीति है। जैसे कर्नाटक में वो जीतते हैं तो कहते हैं ईवीएम ठीक है, तेलंगाना में जब जीतते हैं तो कहते हैं ईवीएम ठीक है। हाल ही में हुए लोकसभा चुनाव में 30 सीट उनको मिली, तब उन्होंने कहा ईवीएम बराबर है। जब हार गए तो ईवीएम खराब, चुनाव आयोग खराब, कोर्ट को भी आरोप लगाते हैं। और अभी तो मतदार यादी जो है, वोटर लिस्ट, उसके ऊपर भी आक्षेप लिया है। तो जब हारते हैं सब एक कारण ढूंढते हैं, लेकिन ये जीत जो है ये जनता का अपमान भी है। जो लोगों ने वोट किया है उनका भी ये अपमान करते हैं, इसलिए ये ऐसे ही करते रहेंगे अपमान लोगों का ये लोकशाही में। तो आने वाले हर चुनाव में उनको यही सबक जनता सिखाएगी। दिल्ली या कांग्रेस की राजधानी मानी जाती है गांधी परिवार की, जिस तरीके से कोई भी कैंडिडेट उत्तर देता नहीं है, क्योंकि अनेक वर्षों में देखा गया कि वहाँ पर कांग्रेस की सत्ता है, लेकिन अब एक भी कैंडिडेट जीता नहीं हुआ। ये तो 3 बार हुआ है, एक भी कैंडिडेट नहीं जीतने का हैट्रिक मारा है उन्होंने। तो उनका जो प्रवास है, उनकी प्रगति है 0 से 0 तक है। अभी उन्होंने क्यों आरोप लगाना चाहिए? जनता की जनार्दन ने जो मैंडेट दिया है उसको कबूल करना चाहिए, इतना ही मैं कहूँगा। और फिर एक बार आदरणीय प्रधानमंत्री जी को बहुत बहुत धन्यवाद और बहुत बहुत अभिनंदन करूँगा। इंडिया अलायंस का बेड़ा गर्क हुआ है, जिस हाँ? तरीके से कांग्रेस की वजह से इंडिया अलायंस का जो बेड़ा गर्क हुआ है कांग्रेस की वजह से हुआ है, किस तरीके से देखते हो सर? क्योंकि वही चूप नहीं रहता है। अभी देखिए, जो स्वार्थ भाव से सब इकट्ठा हुए हैं, कुर्सी की लालसा में आए हुए हैं और मोदी जी का द्वेष दिल में, मोदी जी हटाओ, जितना द्वेष करेंगे मोदी जी का उतना जनता मोदी जी के साथ आएगी। और इसलिए ये एक स्वार्थ के लिए इकट्ठा हुए हैं। मोदी जी देश को विकास का एजेंडा लेकर आगे बढ़ रहे हैं, तो स्वार्थ के वजह से आगे एक साथ आने वाले लोगों को कभी भी जनता माफ नहीं करती। महाराष्ट्र पैटर्न का इस्तेमाल किया गया। जिस तरीके से आपका दिल्ली दौरा शुरू है, वही उद्धव ठाकरे ने कहा है कि एमपीज और एमएलए हमारे फूटे तो हम आर पार की लड़ाई करेंगे। किस तरीके से देखते हो सर आप? क्यों हम फोड़ेंगे किसको, क्यों हम तोड़ेंगे? उन्होंने उनके आदमी को संभाल कर रखना है ना, उनके कार्यकर्ता, उनके पदाधिकारी, उनको संभालने का काम किसका है? उनका है। वो उसमें फेल हो गए हैं, ये उनका फेल्योर है। तो अपना फेल्योर दूसरे के माथे पे ठोकने का काम वो कर रहे हैं। तो मैं ज़्यादा कुछ नहीं कहूँगा, ये लोकशाही है, उन्होंने सोचना चाहिए। हर पदाधिकारी, वो विधायक हो और कोई हो, नगर सेवक हो, क्यों छोड़ के जा रहा है, इसका आत्म परीक्षण कभी ना कभी होगा कि नहीं? क्या सिर्फ गाली गलौज, सिर्फ आरोप? हम आरोप का उत्तर गाली गलौज से नहीं देंगे, हम आरोप का उत्तर आरोप से नहीं देंगे, हम आरोप का उत्तर काम करके देंगे, विकास करके देंगे। सर आपका दिल्ली का दौरा था, जिस तरीके से कहीं ना कहीं ऑपरेशन टाइगर होगा, ऐसा लगता है सर कि आपका? अरे ये ऑपरेशन वगैरह जो है ना, देखिए ये सब बता के किया जाता है क्या? जब होगा तो आपको पता चलेगा ना। और ये हम किसी को तोड़ने फोड़ने जाते नहीं। जब
जो पार्टी है, हर एक पार्टी का काम है कि अपने लोगों को संभाल के रखना, उनके साथ क्या बर्ताव करना, अच्छा करना, बुरा करना, ये पार्टी का काम है। इसलिए अभी सिर्फ आरोप लगाना, गाली गलौज करना, हम तोड़ेंगे, फोड़ेंगे, सर फोड़ेंगे, ये फोड़ेंगे, वो फोड़ेंगे। अरे आप ये तो बोलो, जनता के लिए क्या करेंगे, जनता के विकास की बात करो। अगर हमारी सरकार, महायुति की सरकार 2.5 साल में इतना बड़ा काम किया है, तो इतना मैंडेट, जो लैंडस्लाइड मैंडेट दिया है लोगों ने, उसको तो हाँ बोलो, उसको तो एक्सेप्ट करो, सच्चाई कबूल करो, सच्चाई का सामना करो। इसके लिए हिम्मत लगती है, सच को कबूल करने के लिए भी हिम्मत लगती है, वो हिम्मत उनमें नहीं है। सर, केजरीवाल जी ने मोदी जी को चैलेंज किया था कि इस जन्म में मोदी जी हमें हरा नहीं सकते, 2050 तक आप दिल्ली से बाहर नहीं जाएंगे। अभी 2050 नहीं है, अभी 2025 है। 25 साल पहले ही आपदा, दिल्ली की आपदा निकल गए, मोदी जी का काम शुरू हो गया, डबल इंजन का काम शुरू होगा और दिल्ली का विकास होगा, दिल्ली आगे बढ़ेगी। सर, महिलाओं को जिस तरह के 2,500 रुपए दिए जाएंगे और गर्भवती महिलाओं को 21,000 रुपए महीने के दिए जाएंगे, तो क्या ये महाराष्ट्र में भी लाने की कोशिश करेंगे आप? अरे बाबा, अभी महाराष्ट्र में हमने इतनी योजनाएं लागू करी है कि उससे हमारी लाडली बहना खुश है, लाडले भाई खुश है, लाडले किसान खुश है। हम लोग सरकार जो आम आदमी की सरकार है, सर्वसामान्य नागरिक की सरकार है, और ऐसा ही काम हमारा आगे चलते रहेगा। देवेंद्र, अरे बाबा, दिल्लीमध्ये तुम्ही नुसतं दिल्लीमध्ये गेला की लगेच तुमच्या विरोधकांच्या पोटात काय म्हणतो, कावळे ओरडायचे सोडून तुमच्याच ओरडायला लागलेत। काय चर्चा? अरे बाबा, खासदार श्रीकांत शिंदे तिकडे होते, त्यांना मी भेटायला गेलो आणि तुम्ही खूप एक्झिट पोल जोरात दाखवले होते भारतीय जनता पार्टीच्या बाजूने, त्यामुळे ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देऊन आलो, अभिनंदन करून आलो। बजेटमध्ये तुम्हाला सांगतो, एवढं दिलेलं आहे की त्याचं आकडेवारी तुमच्याकडे आम्ही पाठवू। अरे महाराष्ट्रासाठी काय वेगळं, महाराष्ट्र देशामध्ये आहे ना, का वेगळं आहे? आणि प्रत्येक मागच्या बजेटमध्ये देखील महाराष्ट्राला खूप मिळालं, डबल इंजिनचं सरकार असल्यामुळे या बजेटमध्ये देखील योजना आणि पायाभूत सुविधांसाठी खूप पैसे आहेत। आता नोकरदार कुठे आहेत? महाराष्ट्रात सगळ्यात जास्ती करदाते आहेत, त्यांना त्याचा फायदा होणार। शेतकरी कुठे आहेत? इन्फ्रा प्रोजेक्ट कुठे जास्ती चालू आहेत? महाराष्ट्रामध्ये। हे सगळा जो काही अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र रेल्वे आहे, एअरपोर्ट आहेत, अनेक, आता वाढवण पोर्ट 76,000 कोटी रुपये एका प्रकल्पासाठी। त्यामुळे महाराष्ट्राला खूप काही केंद्राचा सपोर्ट आहे आणि म्हणून मी महाराष्ट्राच्या वतीने देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना धन्यवाद देतो। सोयाबीनमध्ये, कापसामध्ये शेतकऱ्यांना कुठेही नुकसान होणार नाही, ही जबाबदारी सरकारची आहे। आणि आदरणीय मोदी साहेबांनी देखील आणि आपले सहकार मंत्री, कृषी मंत्री यांनी देखील सोयाबीन आणि कापूस या बाबतीमध्ये चांगला निर्णय ते घेतला आहे, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।